पवन करवर यांना मारलेलं आहे हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। विचाराची लढाई आहे, विचारांना लढली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांना आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना अर्वाच्य भाषेत आयमाईवरती बोलले। मनोज जरांगे पाटलांचे कार्यकर्ते अनेक नेत्यांना कुणालाही टार्गेट करतात, आई बहिणीवरती शिव्या देतात। पवन करवर जर त्याच्या ओबीसी समाजासाठी जर आवाज उठवत असेल, बोलत असेल आणि तुम्ही त्याला एकट्याला गाठून जर अशा पद्धतीने मारत असाल तर हे मर्दाची लक्षणं नाहीये। मित्रांनो नमस्कार, मी सुमंत दस, जय ओबीसी सर्वांना। मित्रांनो, एका गोष्टीचा आणि एका घटनेचा निषेध करण्यासाठी मी आपल्या समोर या माध्यमातून आलेलो आहे। ओबीसी कार्यकर्ता पवन करवर हे काल धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे आंदोलन जालन्यामध्ये चालू आहे त्या आंदोलनाला जात असताना माजलगावच्या जवळ त्यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीनं पवन करवर यांना मारलेलं आहे हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। विचाराची लढाई आहे, विचारांना लढली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांना आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना अर्वाच्य भाषेत आयमाईवरती बोलले। मनोज जरांगे पाटलांचे कार्यकर्ते अनेक नेत्यांना कुणालाही टार्गेट करतात, आई बहिणीवरती शिव्या देतात। पवन करवर जर त्याच्या ओबीसी समाजासाठी जर आवाज उठवत असेल, बोलत असेल आणि तुम्ही त्याला एकट्याला गाठून जर अशा पद्धतीने मारत असाल तर हे मर्दाची लक्षणं नाहीये। मित्रांनो, ह्याच्या उपर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तो जेवणासाठी ज्या हॉटेलला थांबला होता ना, त्या जेवणासाठी जिथं थांबला ते जो कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचं प्रथम कर्तव्य आपलं ग्राहक असतं। भले तो आपला दुश्मन असेल, तो तुमच्या दाराला आला होता ना, तर तुमच्या दाराला आल्याच्या नंतर तुम्ही त्याला मारणं हे चुकीचं होतं। तुमचा व्यवसाय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बसलात, जर अशा पद्धतीने जर तुम्ही वागणार असाल तर कोण कोणाच्या हॉटेलमध्ये नाही, व्यवसायामध्ये देखील कोण कोणाकडे जायचं नाही हे तुम्ही समजून घ्या। विचाराची लढाई आहे, विचारानं 100% लढली पाहिजे। मी परत तुम्हाला एकदा सांगतो की मनोज जरांगे पाटील असतील, मनोज जरांगे पाटलांच्या खालच्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या पद्धतीनं लोकांना शिव्या दिलेल्या, ज्या ज्या पद्धतीनं बोललेले हे संविधानाला धरून आहे का? मग पवन करवर जर बोलत असेल, ओबीसी बांधवांसाठी बोलत असेल आणि त्याच्यावरती जर असे हल्ले करण्यात येणार असतील तर अवघड होईल ना। आज उद्या कोणतरी दुसऱ्या कोणावर हल्ला होऊ शकतो, परवा कोणावर होऊ शकतो, त्याचा बदला म्हणून प्रतिकार ऍक्शनला रिएक्शन होणारच आहे। ह्या सर्व गोष्टी होत असताना तुम्ही एक गोष्ट अजून समजून घेतली पाहिजे की त्याने व्हिडिओमध्ये सांगते पवन करवर की बाबा मी पाणी मागितले त्यांना, यांनी लघुशंका केली हो त्याच्या तोंडावरती। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या विचाराचा वर्ग कुठल्याही जातीचा असू द्या हे माणुसकीला काळीमा फासणार आहेत। संतोष अण्णा देशमुखांवर हल्ला करणारे ज्या नतदृष्ट अवलादी होत्या त्याही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि नतदृष्टच आहेत। आणि पवन करवरवर ज्या पद्धतीनं हल्ला केलेला आहे ह्या कुठल्याही जातीच्या असू द्या ह्या नतदृष्टच अवलादी असतात, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, लढाई